पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या स्काय वॉकची निविदा रद्द करण्यात आली आहे। फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये कामाचं टेंडर रद्द झालंय। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा शक्तिशाली कोण असू शकतं अशी चर्चा त्यामुळे आता निर्माण झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर कोणाच्या सांगण्यावरून रद्द केली असाही सवाल आता आहे। तिरुपतीच्या धर्तीवरती बांधलं जात होता दर्शन मंडप स्काय वॉक। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळालेली होती, पण फडणवीसांकडून कामाला वेगही आलेला होता। आपले प्रतिनिधी सुनील दिवाण आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। सुनील, नक्की कोणी हे टेंडर रद्द केलेलं आहे आणि या सगळ्या उपक्रमामध्ये कुठेतरी आता का ब्रेक लागतोय, काय माहिती आहे? पूर्वी खऱ्या अर्थाने भाविकांना तासनतास दर्शन रांगेत उभा राहायला लागू नये यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये दर्शन मंडप आणि स्काय वॉक उभारणीसाठी एक प्रकल्प हाती घेतला होता। त्याला राज्याच्या प्रशासकीय हाय पॉवर कमिटीने मंजुरी दिली होती। यानंतर हा प्रकल्प राज्याची शिखर समिती जी असते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची यांच्या समोर गेली होती। त्यालाही मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 130 कोटी रुपयाचं याचं टेंडर प्रकाशित झालं होतं। मात्र आता अचानक टेंडर हे रद्द झालेलं आहे। खरं तर मुख्यमंत्री ज्यावेळी एखादा निर्णय घेतात, एखादा शिखर समितीत निर्णय होतो, तो निर्णय रद्द करायचा अधिकार केवळ आणि केवळ नवीन मुख्यमंत्री असतील त्यांना असतो। मात्र नवीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हा प्रकल्प त्यांच्या 100 दिवसात जे काही प्रकल्प प्राधान्याने करायचे आहेत त्यामध्ये घेतला होता। म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आजी मुख्यमंत्री दोघेही या प्रकल्पासाठी आग्रही असताना, भाविकांना कमीत कमी वेळेत दर्शन मिळावं यासाठी प्रयत्नशील असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणाच्या सांगण्यावरनं हा निविदा रद्द केली असा प्रश्न, संतप्त सवाल आता भाविक विचारत आहेत। नक्कीच हा प्रश्न सगळेच विचारतील। धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।